नमस्कार. आज तारीख आहे 12/9/2024 आणि आज मी एका वेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी राहून बसून मी व्हिडिओ करतोय. कारण जो काही आपला लढा आहे अन्यायाविरुद्ध, कौरवी प्रवृत्तीविरुद्ध, तो लढा चालूच आहे. पण माझे घरातील राणे कुटुंबियातील ज्येष्ठ आजोबा आमचे चंद्रकांत आजोबा यांना मी शब्द दिल्यामुळे मी गणेश चतुर्थीचे 11 दिवस पूर्ण होईपर्यंत शांत बसणार आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जे काही करायचं आहे ते थांबवलं आहे. पण एक अशी गोष्ट त्या दिवशी घडली की व्हिडिओ मी पब्लिक केला आहे. तो काय घडलं आहे ते तुम्ही बघितलात. आमच्याच घरातील विजया विश्वनाथ राणे हिने गणपतीच्याच पहिल्या दिवशी गणपती ठेवायला हरकत घेतली. कोणत्या विषयासाठी? तर मी लावलेले कॅमेरे CCTV. मला तर आश्चर्यच वाटतंय. आज तुम्हाला हसरा चेहरा दिसतोय. मला घरातल्यांनी बरेच जण आहेत त्यांनी असं सांगितलंय, सर्वच घरातल्यांनी, की "बाळा तू तू जे काय तुला करायचं आहे ना, तू कायदेशीर लढा आहे तुझा. तू टेक्निकल बाजूने तू लढतोयस. पण हे सगळं करत असताना एकच काळजी घे, असं रागीट होऊन किंवा चिडचिड करून काय करू नकोस. त्याच्यामुळे काय होतंय, की तुला बदनाम करायला जे टपले आहेत त्यांना ते निमित्त मिळतं." त्याच्यामुळे मी हल्ली बऱ्याच जणांचं ऐकलंय आणि मी आता ठरवलंय, की एखादी घटना घडल्यानंतर लगेच रिॲक्ट व्हायचं नाही. किमान 24 तास, किमान 48 तास त्याच्यात थोडा ब्रेक घ्यायचा. रागही शांत होतो. कारण रागात दुर्दशा होते माणसाची. मग तो कोणीही असू देत आणि कितीही वयाचा माणूस असू देत. त्याच्यामुळे रागातून दुर्दशा आपली करून घेण्यापेक्षा आणि एखाद्या प्रकरणाची दुर्दशा करण्यापेक्षा आपण जर शांतपणे घडलेल्या घटनेचं माहिती व्यवस्थित दिशेने जर आपण केलं, तरच त्याला योग्य न्याय मिळू शकतो आणि लोकमत आहे ते आपलं न बिघडता नेमकं लोकांमध्ये मेसेज पोहोचला जाऊ शकतो. नेमकं बाळाच्या बाबतीत काय झालंय आणि बाळा हा आक्रमक का झालाय. तो बाकीच्या ठिकाणी होतो आणि घरातही होतो. म्हणजे काय? हा खरंच असा आहे का? तर राहू देत. ती गणेश चतुर्थी झाल्यानंतर आमच्या गणरायाचं भक्तिभावे विसर्जन झाल्यानंतर जो माळवस चालू होतो त्यावेळी मी नक्कीच जे काय आहे ते सांगेन. या प्रसंगी कदाचित मला घरी न बसता मालवण तहसील किंवा मालवण येथील काही अधिकारी कार्यालय आहेत त्यांच्यासमोरही या विषयासाठी उपोषणास बसावं लागेल. तुर्तास आजोबांना शब्द दिल्याप्रमाणे मी इतक्यात कोणाची नावं घेत नाही आणि घेणारही नाही एवढ्यात. माळवसात आपण घेऊ ती. म्हणजेच गणेश चतुर्थीचा कालावधी संपल्यानंतर घेऊ. पण पुन्हा इथे 3दा मी म्हणतोय पण काय झालं, की गणेश चतुर्थीत जर मी थांबलो होतो, सगळं काही थांबवलं होतं, तर त्यांनीही ते करता नाही होतं. वय झालेली माणसं जर चुका करायला लागली, तर ते खूपच विचित्र असतं ना. माझ्यासारखा बाळा चुका करत राहिल्या तर ठीक आहे. पण ज्यांचं वय झालंय किंवा काय आता बोलायचं. मी आज ना डायरेक्ट आज मग काय अटी-शर्ती नाही आहेत. कारण गणेश चतुर्थीच्या सणात जर कोणी असं केलं, तर त्याच्या नावासहितच आपण काय ते बोलायचं असं मी ठरवलंय. ओके. माझ्या हातून नाही ना चूक घडली गणेश चतुर्थीत. CCTV कॅमेरे लावले ही चूक होऊ शकते का? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. असू देत. तरी पण मी त्याच्यात एक सोल्युशन काढलंय. ते तुम्हाला गैर वाटत असेल. मी हा आजचा केलेलं ॲक्शन किंवा उचललेलं पाऊल तुम्हाला अयोग्य वाटत असेल, तर 9764 23 63 48 या माझ्या WhatsApp नंबरला आपण कॉल करा. कॉल करण्यापेक्षा मी तर म्हणेन WhatsApp मेसेजेस करा. कारण कॉल रिसिव्हिंगमध्ये मी नसतो, कारण नेटवर्क तेवढं नसतं. WhatsApp मेसेज करून ठेवा, "बाळा तुझं चुकलं" किंवा "बाळा तुझं बरोबर" किंवा "बाळा जे काय तुम्हाला सांगायचं आहे ते सजेशन्स देऊ शकतं." बऱ्याच जणांनी म्हटलंय, "हा तुमचा घरगुती विषय आणि तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल करू नका." तर कसा काय घरगुती हा होऊ शकतो? झालेला अन्याय हा कधीच कौटुंबिक आणि वैयक्तिक विषय नसतो. तो सामाजिकच विषय असतो. ओके. आणि कोणी जर अति केलं असेल, मित्रांनो आता सगळ्यांनाच मी एक सांगतोय, एका बॉन्ड पेपर प्रकरणासाठी मी एवढी उचल घेणारा, मी
एवढा चीप लेवलला मी जाणार नाही. 2018ला बॉन्ड पेपर प्रकरण झालं माझ्या बाबतीत अन्यायकारक, ज्यांनी कोणी केलं. काय नावं आहेत ती सांगायची न सांगायची तो नंतरचा पार्ट. पण 2018 आणि 2024 एवढ्या वर्षात जर मी शांत बसलो असेन आणि आजच जर बोलत असेन, तर काहीतरी सहनशीलतेचा अंत झालेला असेल, असं मला वाटतंय. तर मला एकच सांगायचं आहे, की हे मी अणाव ग्रामपंचायतला आज मी पत्र दिलं. आमचं गाव आहे अणाव, वेशीवाडी अणाव, इथे आमचा सामायिक गणपती असतो आणि सामायिक घर आहे. किती वर्षापासूनचं आहे ते? 161 वर्षापूर्वीचं आहे. ॲव्हरेजली मी हे वर्ष काढली आहेत. तर आज मी जास्त वेळ न करता मी आज काय केलं ते तुम्हाला सांगतोय. हे मी चुकीचं केलं असं ज्यांना वाटत असेल किंवा योग्य केलं असं वाटत असेल, त्यांनी आपली प्रतिक्रिया पहिलंच मी तुम्हाला नंबर सांगितला आहे त्याच्यात तुम्ही WhatsAppवर कळवू शकता. मी थेट आता मुद्द्याला हात धरून चांगल्या निसर्गरम्य स्थानात मी बसलोय. एका वेगळ्या ठिकाणी आलो. सुंदर असं मला लोकेशन आवडलं. मी निसर्गप्रेमी आहे, विज्ञानप्रेमी आहे आणि मी मानवप्रेमी पण आहे. माणसं पण मला हवी आहेत. मी माणसांचा हेवा करणारा, म्हणजे काय म्हणतात ते, माणसं हवी आहेत. माणसाशिवाय हे जग नाही आणि निसर्गाशिवाय सुद्धा हे जग नाही. चला मूळ मुद्द्याकडे जातो. आज मी अणाव ग्रामपंचायतीत गेलो. अति तातडीचे प्रश्न विचारणा पत्र आज मी त्यांना दिलंय. ते सरळ मी थेट वाचून दाखवतो. माननीय सरपंच, माननीय ग्रामसेवक, ग्रामपंचायत अणाव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, राज्य महाराष्ट्र, देश भारत. विषय, आता ह्या विषय पत्रामध्ये मी काय दिलेत, आपल्या ग्रामपंचायत दप्तरी या पत्रात नमूद घर नंबर 565, 602, 619, 567 हे कोणत्या आधारे कोणाच्या विनंती अर्जानुसार नोंदवले गेले त्याचा लेखी माहिती तपशील तातडीने देण्याच्या विनंतीबाबत. नंबर 2, आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून सन 1863 पासून 2024 पर्यंत म्हणजे सदरच्या 161 वर्षात किती वेळा खाली उल्लेखित घर क्रमांकाची फेरआकारणी, म्हणजे जी वर म्हटले नंबर ते, करण्यात आली. म्हणजेच फेरआकारणी म्हणजे काय असतं, तर प्रत्यक्ष जागेवर येऊन ग्रामपंचायतची टीम आपल्या घराची मोजमाप घेते आणि प्रत्यक्ष पाहणी करते आणि त्याच्यावर कर आकारणी करते. पण हे माझ्या माहितीप्रमाणे 3 की 5 वर्षांनी एकदा झालं पाहिजे. त्याच्यानंतर नंबर 3चा मुद्दा आहे, खाली उल्लेखित घर क्रमांकातील राणे कुटुंबियांची नेमकी सार्वजनिक म्हणजेच सणासुदीच्या वापरासाठी जागा कौसात पूर्ण झाल्यानंतर घर परिसर नेमका कोणता, हा मी प्रश्न विचारलाय. नंबर 4, आजवर मी दिलेल्या एकूण किती पत्रांची उत्तरे आपण मला लेखी दिलात, असंही मी याच्यात विचारलंय. नंबर 5, आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार 100% स्वच्छ व पारदर्शी आहे का, असं अणाव ग्रामपंचायतला मी विचारलंय. इथे बदनामी करण्याचा विषय नाही आहे, नाही तर पुन्हा आणि नवीन एक कोणतरी तयार होईल की अणाव ग्रामपंचायतवाले की बदनामी करतो. मी प्रश्न विचारले फक्त तुम्हाला, मी तुमची बदनामी इथे करत नाही आहे. साधा आणि सरळ प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. हो, इथे पारदर्शी आहे, एवढंच. इथे काय बदनामीचा विषय नाही. नंबर 6, ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रशासन दप्तरी हलगर्जीपणा किंवा दुर्लक्षपणा झाल्यास त्याच्यातून सामायिक कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक तेढ तसेच टोकाचे गैरसमज होऊ शकतात व त्यातून नकळतपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू शकतात. याची आपणास जाणीव आहे का, असं मी ग्रामपंचायत प्रशासन म्हणजेच सरपंच आणि ग्रामसेवक यांना मी विचारतोय. आणि त्याच्यातलाच एक पोटभाग म्हणून असं विचारतंय, सदरचे राणे कुटुंबियांचे अणाव वेशीवाडी येथे सामायिक घर, माझ्या मते तो राजवाडा आहे, हे भास्कर रघुनाथ राणे, विश्वनाथ रघुनाथ राणे यांच्या पूर्वजांनी बांधले होते का? याचा लेखी आपले दप्तरी कोणताही पुरावा आहे का की हे घर भास्कर रघुनाथ राणे किंवा विश्वनाथ रघुनाथ राणे यांच्या पूर्वजांनी किंवा यांनी बांधले? याचा लेखी दप्तरी आपल्या कोणत्याही प्रकारचा पुरावा आहे का? असल्यास तो जाहीर करावा, अथवा यांची नावे या घराला नेमकी कशी लागली, तो लेखी अहवाल सादर करावा, जाहीर करावा. मला एकट्यालाच द्या असा नाही, जाहीर करावा किंवा आमच्या राणे कुटुंबातील जे सदस्य असतील त्यांना तो सांगावा. मी व्हिडिओच्या माध्यमातून का करतोय? हो, माझ्या तब्येतीचा आज नाही भरोसा, बरीच प्रकरणांची उघड करत असतो, केव्हा माझा चलता चलता गेम करीन कसलाच नेम नाही. कोणकोणत्या रिस्की प्रकरणात उतरलोय हे प्रत्येकाला जग जाहीर माहिती आहे. ओके, त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रश्न विचारून जातोय. अर्धवट राहिलं माझं, मध्येच कुठे जीव गेला, तर प्रश्न मात्र हे इथे राहावेत ज्याची उत्तरं
ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्ण आमच्या राणे खानदानाला द्यायची आहेत. 1 आणि 2 आणि 3 माणसांचं हे कुटुंब नसून साधारण 150 पेक्षा जास्त माणसं आहेत त्याच्यात. त्यांचा एकोपा टेकण्यासाठी हे सगळे प्रपंच माझे चाललेत. माझा काय याच्यात व्यक्तीचा पुन्हा पुन्हा सांगतोय, व्यक्तीचा माझा स्वार्थ नाहीये. पुढचा. तर महोदय, पुढचा हे सगळं झालं. एकूण मी 6 प्रश्न विचारलेत, उत्तर मला मिळतील. अनाव ग्रामपंचायत वेळोवेळी मला सहकार्य करत आली आहे. लेट का होईना पण सहकार्य करत आली आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की जरा अति तातडीचेच प्रश्न मी विचारलेत. कारण माझ्या नाही जीवाचा भरवसा आणि कोण कसा वागेल भविष्यात त्याचाही नाही भरवसा. म्हणून लवकरात लवकर हे जे काही ग्रामपंचायतकडून आम्हाला ज्ञान मिळेल त्या ज्ञानात भर आमच्या पाडून पुढच्या युवा पिढीसाठी हे आम्ही हे देतोय. आता इथे मी थेट मुद्द्याला पुन्हा अजून हात घालतोय, तो म्हणजे महोदय मी म्हटलंय मी अर्जदार बाबाजी उर्फ बाळा सुभाष राणे, राहणार अनाव वेशीवाडी, घर क्रमांक 581 येथील रहिवासी असून सदरचे हे पत्र आपल्या ग्रामपंचायत दप्तरी तातडीने देण्याचे कारण की आमचा समस्त राणे कुटुंबाचा सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी आनंदाने साजरा होतो व दरवर्षी मी आमच्या सामायिक घरात व्हिडिओ शूटिंग, लाइटिंग, स्पीकर असे लावणे असे प्रकार करतो व माझे व माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी म्हणजे माझ्या आणि माझ्या मुलांच्या सेफ्टीसाठी आणि इतरांच्याही सेफ्टीसाठी तसेच गणपतीचे रेकॉर्डेड फुटेज बिंदास बाळा या यूट्यूबवर चॅनलवर यंदाचे वर्षीपासून लाईव्ह अपलोड करण्यासाठी, म्हणजे जे मिळेल एवढं मोबाईलमध्ये स्टोरेज नसतं की तुम्हाला 7 आणि 11 दिवसाचं ते नॉनस्टॉप मला कोण कोण आता यंदा ज्यांची वरसाल आहे ते मुंबई पोलीसमध्ये होते, निवृत्त पोलीस अधिकारी आहेत ते. त्याच्यामुळे नक्कीच त्यांना ऑफिशियल माणसं भेटायला येतात, त्यांची पोलीस रिटायर मित्र भेटायला येतात. ह्या सगळ्यांच्या स्मृती आम्हाला जपायच्या आहेत. हे सगळ्यासाठी मी ते लावलेलं. तिथे तो CCTV लावलेला, कारण एवढं फुटेज आपण नाही घेऊ शकत मोबाईलमध्ये. बिंदास बाळा या यूट्यूब चॅनलवर यंदाचे वर्षीपासून लाईव्ह अपलोड करण्यासाठी काय तर व्हिडिओ 11 दिवसांचे सर्व फुटेज मोबाईलवर घेणे शक्य नसल्याने कायमस्वरूपी चतुर्थी सणापुरते CCTV कॅमेरा सिस्टीम मी लावली होती. त्या सिस्टीमला विजया विश्वनाथ राणे कशी वागली आणि काय केलं तर तुम्ही ह्या पूर्वीच्या 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात. त्यात अजून कोण होता? विजया विश्वनाथ राणे, विशाल विश्वनाथ राणे, रघुनाथ भास्कर राणे यांनी हे घर सार्वजनिक आहे त्यामुळे सर्वांची परवानगी घेतल्याशिवाय कॅमेरे लावण्यावर तोंडी आक्षेप घेतला. मी त्यांना म्हटलं लेखी आक्षेप घ्या, नाही त्यांनी फक्त तोंडी आक्षेप घेतला व सदरचे कॅमेरे काढत नाही तोपर्यंत गणपती आसनावर बसू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला व असे कृत्य करून गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी CCTVच्या क्षुल्लक कारणावरून गणेश चतुर्थी सणात तसेच थेट गणरायालाच आसनावर बसण्यापासून रोखून धरले व आपल्या मनात काय चालले आहे हे आपल्या कृत्यातून या 3 व्यक्तींनी सर्व राणे कुटुंबासमोर उघड केले आहे. आणि ते जिथे मी CCTV कॅमेरा लावला त्याने टिपलंय आणि माझे ते स्किल आहे चलता चलता शूट करायचं. ह्याच्यात गैर ते काय हो? माझा पेशा आहे पत्रकारिता, शोध पत्रकारिता आणि खोटं आहे ते खरं, काय खोटं हे उघड करणं माझं काम आहे. आणि कॅमेरा आहे तो खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करत नाही. जे आहे ते वास्तव मांडतो आणि जे वास्तव जे शूट झालं ते लोकांनी बघितलंय. ओके. तर सदरच्या या 3 व्यक्ती अशा कृत्य पुन्हा करू नये म्हणून अशा अविचारी असंस्कृत व्यक्तींच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून वरील माहिती विचारून नेमके मी कॅमेरे कुठे कुठे लावू शकतो याचा कायमस्वरूपी उलगडा मला होईल. याचा अर्थ काय की मला समजलं हा बाबा एरिया माझा आहे, मग मी त्याच्यात लावीन ना. माझा म्हणजे विठ्ठल बाबाजी राणे कुटुंबियांचा कुठे दिसेल आम्ही तिथे लावू. माझ्या घरातून तर किंवा मी तर म्हणतो त्या दिवशी पूर्ण सगळं अखंड घर होतं आमचं. कोणाचा आक्षेप नाही होता, ह्या तिघांचाच. आणि कोणाचं असेल ते आक्षेप नोंदवू शकतात, पण मला तरी दर्शनी ह्या तिघांचाच दिसला म्हणून मी तिघांची नावं घेतली. अजूनही वेळ गेली नाही, अजूनही कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर ते रितसर, पण ते तोंडी उपयोग नाही एवढं मला म्हणायचं आहे. जे आपण करतो त्याला तोंडी उपयोग नाही. तोंडी फक्त आरती म्हणायच्या असतात, पण लेखी प्रशासकीय बाबी करायच्या असतात. तर तोंडी आदळ आपण करून काय होणार? ओके, तर पुढे जाऊया आपण.
आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून वरील माहिती विचारून नेमके मी कॅमेरा कुठे कुठे लावू शकतो याचा कायमस्वरूपी उलगडा आम्हाला होईल आणि वर्षभरातून फक्त 11 दिवस, बघा हां, वर्षभरातून फक्त 11 दिवस पूर्वांपार चालत आलेल्या या चतुर्थी सणाचे पावित्र्य माझ्याकडून व भविष्यातील माझ्या अनेक पिढ्यांकडून राखले जाईल. या प्रामाणिक विचारापोटी वाढत्या राणे कुटुंबाचा विचार करून कायमस्वरूपी सर्वांना, इथे लक्ष द्या, माझ्या एकट्यासाठी नाही हे सगळं केलंय, राणे कुटुंबाचा, वाढत्या कुटुंबाचा विचार करून कायमस्वरूपी सर्वांना 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 बघा मी काय म्हणतोय, कायमस्वरूपी सर्वांना आपले नावावर नेमके घर कोणते आहे व आपल्या राणे कुटुंबाचा नेमका सार्वजनिक वापराचा भाग कोणता, नाही तर हे तू इकडे नाही, हे तू इकडे नाही, हे काय. आपलं राणे कुटुंब अजून वाढणार, 150चे 1,500 व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजेच चांगले काही वर्षात आणि विकास होणार आहे, राणे कुटुंबाचा होणार. आणि मला आवडतंय की सगळे आमच्या या राणे कुटुंबातले वेगवेगळ्या चांगल्या शासकीय दर्जात नोकरी करतायत, चांगल्या नावाजलेल्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आहेत. अशांना हे त्या दिवशी झालेलं कृत्य बिलकुल आवडलं नाही, बिलकुल आवडलं नाही. तर पुन्हा पुढे जातो. या प्रामाणिक विचारापोटी या वाढत्या राणे कुटुंबाचा विचार करून कायमस्वरूपी सर्वांना आपले नावावर नेमके कोणते घर आहे व आपल्या राणे कुटुंबाचा नेमका सार्वजनिक वापराचा भाग कोणता आहे हे ज्ञात होण्यासाठी, राणे कुटुंबाची अभेद्य एकजूट अबाधित राहण्यासाठी हे तातडीचे पत्र व तातडीचे प्रश्न मी आपणास तातडीने विचारत आहे. त्याच्यातलाच प्रश्नातलाच एक भाग म्हणजे 1 ते 4 असे घर नंबर आहेत, ते सुद्धा घर क्रमांक वाचून दाखवतो. इथे आता मला काय परिणामाची तयारी ठेवूनच सगळं करतोय. कोणाची अब्रू मी घालवली किंवा इज्जत घालवली असं जर वाटत असेल, असा भ्रम असेल, कारण जे वास्तव आहे ते वास्तव आहे. तर याच्यापूर्वीच्याच व्हिडिओत मी सांगितलंय, खुशाल माझ्या विरोधात कोणी तक्रार करू शकता. तर माझा प्रश्न पुन्हा एकदा बघा काय आहे, घर क्रमांक म्हणजे अनवेशवडीतला विषय हा, घर क्रमांक 565, घर क्रमांक 602, घर क्रमांक 619 आणि घर क्रमांक 567 ही 1, 2, 3, 4 चारही घरं श्रीयुत भास्कर रघुनाथ राणे यांच्या नावे आहेत. तर त्यांच्याबद्दल मी माहिती विचारली, ही नावं कशी लागली, काय लागली, बरं ती मोजून तरी द्या त्यांना. एकदा त्यांचं काय ते कळलं की मी उरलेल्यात आम्ही काय ते करू, पुन्हा इथे लावू नको, तिथे लावू नको. कारण सणाचं स्वरूप आणि सणाचं रूप अजून आम्हाला वाढवायचं आहे. बरंच आता पुढच्या पिढीला, पुढच्या मुलांना बरीच आवड आहे, गणेशोत्सवाची आवड आहे, धूमधडाक्यात करायचं आहे. चुकून पुन्हा एखादा मुलगा काहीतरी पुन्हा असं करेल, माझ्यासारखे बाळा अजून ह्या कुटुंबात झाले पाहिजे, तर पुन्हा त्यांना त्यांच्याकडून अशा काही चुका व्हायला नको म्हणून आम्हाला कळावं. आता ह्यांचे 1, 2, 3, 4 ही जी काही घरं आहेत, पुन्हा एकदा सांगतो, घर क्रमांक 565, 602, 619, 567 एकच व्यक्तीच्या नावावर 1, 2, 3, 4 4 घरं. ती कुठे आहेत ती एकदा आम्हाला समजली की बरंच काय समजेल नेमकं काय काय घडलंय. आता इथे पुन्हा मी काय म्हटलं, बरं ही सुद्धा घरं आधी ह्यांनी बांधली होती का? मला गावातून असं समजलं, घरातून समजलं असं म्हटलं तर उगाच घरातल्यांना पुन्हा त्रास. बाळक यांनी सांगितलं नसताना त्यांनी सांगितलं नाही. पुऱ्या गावाला माहिती आहे की हा राजवाडा प्रशस्त जो